कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीनं कारवाईला सुद्धा सुरुवात करण्यात आली. काय आहे हा निर्णय? तर एकंदरीत ज्या मच्छी विक्रेत्या महिला आहेत त्यांच्यावरती सध्या कारवाई होताना पाहायला मिळते. महत्वाचं म्हणजे वसई विरार इथून सुद्धा अनेक महिला कोळी भगिनी ज्या आहेत त्या आपल्या बदलापूर शहरात येतात आणि मच्छीची विक्री करतात. परंतु आता कुळगाव बदलापूर नगर परिषदेने स्वच्छता असू देत किंवा इतर दृष्टिकोन लक्षात घेत एकंदरीत आता इतर शहरातून आलेल्या महिला असू देत किंवा ज्या नियमात बसत नाही त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असा इशारा दिलेला आहे आणि तशी कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे. याचा निषेध मात्र वसईच्या ज्या कोळीण महिला आहेत, भगिनी आहेत त्यांनी नोंदवला आहे आणि या कारवाईला त्यांनी विरोध केला. आता याच सगळ्या महिलांसाठी, भगिनींसाठी, कोळी भगिनींसाठी रस्त्यावर उतरलेला आहे तो म्हणजे बदलापूर शहरातला आगरी समाज. शरदजी म्हात्रे, नयनजी मुठे त्यांच्यासोबत इतरही बांधव जे आहेत त्यांनी नुकतंच अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी आहेत कदम सर यांची भेट घेतली आणि चांगलाच इशारा जो आहे तो दिलेला आहे. शहरात अनेक परप्रांतीय विक्रेते आपल्याला पाहायला मिळतात जे या ठिकाणी सर्रासपणे रस्त्यावरती हातगाड्या लावलेल्या आहेत. मग कारवाई करायची आहे तर सरसकट सगळ्यांवरती सारखी करा, संपूर्ण शहर फेरीवाला मुक्त करा, नाहीतर आमच्या कोळी भगिनींवरती कारवाई करूच नका असा इशारा त्यांनी दिला. शरदजी म्हात्रे आपल्यासोबत असेल, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. काय सांगाल, म्हणजे हा निर्णय कसा वाटतोय पहिला ते मला सांगा. हा निर्णय चुकीचा आहे प्रशासनाचा आणि तो भेदभावपूर्ण आहे. या शहरात ट्रॅफिकला अडथळा आणणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. मोठमोठे भाजीचे स्टॉल्स लावलेले आहेत. एक एक विक्रेत्यांनी 100-100 फूट जागा अडवलेली आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई नाही. बदलापूर पूर्वेला कात्रप रस्त्याला जी फळाचा मॉल लावलेला आहे, एकेका विक्रेत्याची 100-100, 100-150 फुटापर्यंत जागा त्यांनी व्यापली आणि लाखांचा व्यवसाय करतात. त्यांच्यावर कारवाई नाही. तिथे ट्रॅफिकला, तिथे रिक्षा स्टँड आहे, त्याला अडथळे तरी त्याच्यावर कारवाई नाही. ह्या आमच्या आगरी कोळी भगिनी या वसई विरार पासून मच्छी विकायला येतात. यांची विकायची पद्धत आहे, टेम्पोने माल घेऊन येतात. एक महिला एक पाटी घेते आणि तेवढे घेऊनच ती बसते. 4 तास साधारण बसते आणि त्यांचा मच्छीचा व्यवसाय संपला की दुपारी ते निघून जातात. महत्वाची म्हणजे सध्या मॅडम, या महिला कुठल्याही प्रकारची घाण कचरा इथे टाकत नाही. त्या जिथून येतात तिथनच त्यांना ही शिकवण दिलेली आहे की मच्छीची जी कचरा आहे तो सगळा डब्यात भरायचा, तो घोडबंदरच्या खाडीत ते नेऊन टाकतात. ते इतर मच्छीला तो खाद्य होतो. इथे कुठेही टाकत नाही आणि व्यवसाय संपल्यानंतर ती जागा फिनाईल टाकून साफ करून मग त्या घरी जातात. याबरोबरच मध्ये तुमच्या चॅनलवर मी एक बातमी पाहिली, आदिवासी ज्या महिला आहेत आमच्या स्थानिक, त्या आंबे विकायला येतात, त्यांच्या पाट्या घेतल्या, जप्त करण्यात आल्या. हे आम्ही सहन करणार नाही. आगरी समाज संघटना, आगरी योग संघटना ही बदलापूर आणि या परिसरातील सर्व भूमिपुत्रांचा आवाज आहे. ती कातकरी असतील, आमचे सीझनला येणारे ठाकर बंधू असेल, जे दसरा दिवाळीला झेंडूची फुलं, पानं, आंब्याची पानं असे विकतात, ज्या आगरी कोळी महिला असतील, ज्या परिसरातले काही शेतकरी आहेत की ज्यांच्या शेतामध्ये जे काय शेतमाल भाजी पिकते ती 1-2 टोपली घेऊन ते लावतात. अडचण इथे आहे की हे लोक रोज नियमित नाही बसत, ते सीझनल धंदा करतात. या वाराला येतात, बुधवारी येतात, शुक्रवारी येतात, रविवारी येतात. ठाकर बंधू आहेत, ते सीझन वाईज येतात. ह्या आंब्यावाल्या कातकरी महिला आहेत, या आंब्याच्या सीझनला ह्या 2 महिन्यात किंवा 1-1.5 महिन्यात व्यवसाय करतात. मात्र इथे बंगाली, यूपी, बिहार, राजस्थान, मद्रासी असे अनेक येऊन त्यांनी ठाण मांडून बसलेत. रस्त्यावर शासनाची 100-100, 150 फूट जागा व्यापले, मात्र त्यांचा आणि यांचे लागे बांधे आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही. ही जी गरीब आहेत, पोट भरण्यासाठी येतात, यांचे महाल नाहीत. मी असे फळ विक्रेते दाखवीन की ज्यांची या बदलापूरमध्ये कोटींची मालमत्ता या फळ विक्रेत्या रस्त्यावर केले, त्यांच्यावर मात्र कारवाई होताना दिसत नाही. आम्ही प्रशासनाला सांगतो की आमच्या स्थानिक बांधवांना कुठलाही त्रास होता कामा नये. ही नगरपालिका अस्तित्वात नव्हती, भारत देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा पण हे स्थानिक बांधव त्या सीझनला इथल्या रस्त्यांवर येऊन व्यवसाय करत होते. ते आजही करतात, उद्याही ते करणारच. ही जमीन, हे रस्ते, ही इमारत ही त्यांच्याच जागेवर बसले. ह्या बंगाल्यांच्या, ह्या युपी बिहारच्या भैयांच्या जागेवर नाही. त्यामुळे त्यांना तुम्ही अक्कल शिकवायला जाऊ नका. हा, तुम्ही 100% सर्व फेरीवाला मुक्त करून दाखवा, 100% कायद्याचा राज्य आणून दाखवा, आम्ही तुमच्या बरोबर सहकार्य करू. पण तुम्ही मोठ्यांना सोडून द्याल आणि गरिबाला त्रास द्याल, हे चालणार नाही. प्रशासनाचे कायदे ते आम्हालाही माहिती आहेत आणि या याच्यातनं मी आपल्या माध्यमातून सांगतो
की जे जे काय आमचे फेरीवाले आहेत, स्थानिक आहेत, इथले भूमिपुत्र आहेत, शेतकरी आहेत, हे यांच्यावर कारवाई झालेली आम्ही सहन करणार नाही. मात्र आमचा जर का कोणी बंधू भगिनी जर काही चुकत असेल, जनतेला त्रास होणार असेल तर ते समजावून सांगा. अगदी त्याच्यातला एखादा न ऐकणारा वाटला तर आम्ही त्याच्यात येऊ लक्ष घालू, परंतु त्यांच्या अशी दादागिरी केलेली आम्ही सहन नाही करणार. दादागिरीला उत्तर कसं द्यायचं ते आगरी समाज संघटनेला, युवक संघटनेला आमच्या माहिती आहे. आणि त्यामुळे प्रशासनाने त्यांची पोटं कशी भरतात आणि कुठे काय गोंधळ चाललेत ते माहिती असलं तरी आता आम्ही बोलू इच्छित नाही. तुम्ही अति कराल तर मग त्याच्यावर आम्ही येऊ. यापूर्वी सुद्धा नगर परिषदेने स्पष्टीकरण देताना असं सांगितलं की त्यांना एक इमारत देण्यात आलेली आहे, तिथे त्यांनी व्यवसाय करावा, पण अनेक विक्रेते त्या ठिकाणी जात नाही. मच्छी मार्केटची जी इमारत आपण बांधून दिली ती फार छोटी आहे. मुळात ती इमारत बांधल्या आणि त्यांना दिली तेव्हापासूनच रस्त्यावर त्या इमारतीच्या खालीच लोक व्यवसाय करतात. त्यांच्यावर यांनी कधी कारवाई केली नाही. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळं शिस्त कुठल्याही या शहराला लागत नाही. एक आणि त्या इमारतीचं एक संख्या बघता ह्या 4 लाख लोकसंख्येला बदलापूरच्या ईस्ट वेस्टला सगळ्या मच्छीमार तिथे एका इमारतीत मावणार नाही. तुम्हाला खूप मोठ्या व्यवस्था करायला लागणार. त्या करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि ह्या ज्या वसई विरारवर येतात यांचं काय करा, ह्या रोजच्या नाही, त्यांचा रोजचा व्यवसाय नाहीये. त्या बसणार आणि त्याची आम्हाला गरज आहे. आम्हाला यांची मच्छी लागते. आम्ही इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत आम्ही रोज हे सगळं खातो. आम्हाला त्याची गरज आहे. एक हे जे ठाकर बंधू येतात ते ज्या सणाला ज्या वस्तू आणतात त्या सणाला आपल्या नागरिकांना लागतात. त्यांची परमनंट दुकानं नाहीत. त्यामुळे ते येणार, ते बसणार आणि आम्ही त्यांच्या मागे उभं राहणार. अर्थात नयनजी काय सांगाल, नगर परिषदेचा एक वेगळा निर्णय आहे माझ्या मते. खूप वर्षांनंतर म्हणजे मुंबई, फक्त बदलापूर नाही तर मुंबईपासून हा त्रास आता जवळपास सुरू झालाय. आणि कोळी बांधव भगिनी ज्या आहेत, खरं तर त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती असतो, आपल्या शेतकरी राजाचा उदरनिर्वाह त्याच्यावरती असतो. व्यवसाय करण्यासाठी कोणी कुठेही जातं सध्या, अनेक किलोमीटरचा प्रवास, मग यांच्यासाठी नियम वेगळे. नाही तुम्ही बघू शकता, परप्रांतीय यांना चालतात, पण आपले आगरी, कोळी, कुणबी हे ते यांना चालत नाही. हे वसईवरनं येतात, इथे पोट भरण्यासाठी येतात. तुम्ही आता श्रद्धा बोलल्या असेल की कोट्यवधींची मालमत्ता प्रत्येक ते आम्ही साध्य पण करू शकतो, पण तुम्ही यांना, आमच्या भूमिपुत्रांना त्रास देऊ नका. ते सीझन वाईज येतात. आता तुम्ही बघू शकता, पाऊस पडल्यानंतर यांची विक्री कमी होऊन जाईल. हे इथे तुम्हाला दिसणार पण नाही. हे फक्त सीझन आहे म्हणून इकडे येतात. तुम्ही आता आंब्याच्या पेट्या बघू शकता, गांधी चौकात पण बसतात. ते सीझन वाईज बसतात. ते गांधी चौकात बसतात आणि गांधी चौकात तुम्ही आता बघू शकता, गांधी चौकात बसल्याप्रमाणे ते गांधी चौकातल्या पाठीमध्ये कचरा पडतो, तो पडत नाही 2 महिन्यापासून. तुम्ही कधी पण ते चेक करू शकता. म्हणून माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की आमचे भूमिपुत्र आहेत, यांना तुम्ही बसून द्या. जर तुम्ही यांना बसून दिला तर आम्ही आगरी समाज इथे आम्ही रस्त्यावर उतरू आणि आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव पाठवू. अर्थात एक त्यांनी सांगितलं की येऊन आमच्या, आज म्हणजे राजेंद्र घोरपडे स्वतः म्हणाले की त्यांनी कारवाईचा इशारा दिला, परंतु ते असं सुद्धा म्हणाले की भगिनी आल्या, बसल्या तर आपण काहीतरी यावरती पर्याय काढतो. तुम्ही भेट घेणार आहात का? हो, आम्ही आज कलेक्टर साहेब सिओनकडे येत आहेत असं समजलं. आम्ही तिथे गेलोही होतो, परंतु त्यांची ती गडबड आहे, त्यामुळं त्यांची भेट नाही होऊ शकली. कालांतराने लागलं तर भेटू ना. या सेवक आहे ना, ते नगराध्यक्ष काय आहे, जनतेचे सेवक आहेत. जनता ही जी गरीब लोक आहेत ही ह्या लोकशाहीतले सर्वात मोठे मालक आहेत, इथले राजे आहेत. तर त्यांचे ते काय फार मोठे कोण नाही. त्यांची कालांतर गरजेप्रमाणे आम्ही भेट घेऊ. काय इशारा असेल जर कारवाई अशी सुरू राहिली? कारण की बऱ्याच जणांची माझ्या मते सुरे आणि पाट्या या ठिकाणी घेऊन जायची कारवाई करा. जे कारवाई झाली ती झाली, याच्या पुढे कारवाई होणार नाही. आणि कारवाई सुरू कशी ठेवतील? हे बसलेत कोणी? हे जनतेचे सेवक आहेत, जनतेच्या सेवेसाठी बसलेत. जनतेच्या विरोधात जाऊन कसे बसणार? आणि मग जनता म्हणून आम्हाला माहिती ना आमचे अधिकार काय आणि ते कसे मिळवायचे. ते तर करूनच तर लहानचे मोठे झालो आम्ही. आमच्या हक्कांसाठी लढणं कसं आहे ते आगरी समाजाला सांगायची, शिकवायची आवश्यकताच नाही. लढणं अगदी लढवय्या हा आगरी समाज आहे. ताई, किती वर्षांपासून हा व्यवसाय करताय आणि सध्या काय त्रास होतोय नगर परिषदेच्या या कामात? आम्हाला फक्त इथे मच्छी विकण्यासाठी आम्ही आता येत असताना आम्हाला काही ना 20 वर्ष, काही ना 15 वर्ष, कोणाला 12 वर्ष, कोणा 25 वर्ष, काही ना 5 वर्ष झालेले आहेत धंदा करायला. पण इथे अशी परिस्थिती झाली आता 2 महिन्यापासून सारखी सारखी नगरपालिका येऊन आम्हाला त्रास देऊन राहिले. पाट्या उचलतात आणि टेम्पो टाकतात आणि 7-8 मुलं जवान येतात, ते पटापट खेच करतात. पण तेवढी शक्ती पाहिजे ना आम्हाला उचलायला. हे उचलतात, ते उचलतात. 2 पाट्या मच्छी घेऊन गेलेले ते गोडाऊनला मच्छी टाकलेली आणि आम्ही आली ऑफिसमध्ये, या त्या नव्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांची मीटिंग चालू होती. ते पोरं बोलत, मावशी कुठे चालली? आम्ही सांगतात आमची मच्छी घेऊन गेल्यात गाडीमध्ये. आणि मग ते एकाने फोन मारला वामनदादाला आणि वामनदादांनी सांगितलं की त्या बायांची मच्छी परत देसा.
आणि आम्ही गेली तिकडे मच्छीला गेल्या तेव्हा त्याच्यातली मच्छी सगळी अर्धी कारलेली, हलवे, बांगडे, बोंबील सगळे अर्धी केलेली मच्छी. सुकी पण मच्छी घेऊन गेले आणि ओली पण मच्छी घेऊन गेली. कधी झाला हा प्रकार? कधी हा 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. कुठून येता तुम्ही? आम्ही वसईवरून येतो. आम्ही सकाळी 3 वाजता उठतात आणि मच्छी टाकून 4 वाजता गाडी सुटते सकाळी आणि इथे येतात आम्ही 7:30 वाजता. मग आम्ही 8ला बाजार लावतात. 8 वाजल्याबरोबर ते येतात. मच्छी उचला, पाट्या उचला, सगळं उचला, बंद करा. आम्हाला वरून ऑर्डर आली, बंद करायला सांगितलं. एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 10-12 वाजेपर्यंत तिकडे आमच्याकडे थांबतात. मग आम्ही मच्छी कशी विकणार? म्हणजे माझ्या मते आता बऱ्याच आहे एकीचीच पाटी नेली का अजून असे अनेक सगळ्यांच्या. आणि मच्छी कुणाकुणाची काढून नेली जाते काय? माझे 2 बॉक्स नेलेले, एक बागड्याचा एक सुरमईचा. ते माझा ओळखीचा एक होता इथला नगरपालिकेचा, त्याने मला गोडाऊन मध्ये नेलं, पण त्याच्यात माझी मच्छी काय नाही भेटली. फक्त रिकामे बॉक्स भेटले ना, 2 कोयते नेले, त्याच्यातला 1 कोयता भेटला, दुसरं काहीच नाही भेटलं. आणि कधीपासून सत्र्या नेल्या, सत्र्या पण नेल्या, काट्या पण नेल्यात, आमच्या सुरे पण नेल्यात. खरं तर कारवाई करायची असेल तर दंडात्मक कारवाई करू शकतात ते लोक, पण हा न्याय कोणता आहे की मच्छीची पाटी घेऊन जातात, त्याच्यानंतर मच्छी काढून ठेवली जाते आणि त्याच्यानंतर पाटी रिकामी दिली जाते. बऱ्याचदा त्यांचे सुरे म्हणजे शरदजी हे काय हे काय ते आपल्याला समजतंय. हे काय आहे ते आम्हाला माहिती आहे. ह्या रेल्वे गेट मध्ये जे फळवाले जुने ते काय आहेत आणि ह्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी काय आहेत, त्यांचे काय लागेबांधे कोणाचे काय सगळं माहिती आहे. म्हणून आता सेव नाही भेटू, जर यांनी आगापणा चालू ठेवला तर आम्हाला जे माहिती आहे ते सांगू आम्ही. अर्थात नेहमी माहिती आक्रमक सगळ्यांनाच आहे खरं तर, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का कसं चालते. सर्व या भारतातला प्रशासन शासन कसं चालतं सगळ्या जनतेला आता माहिती पडलं. आणखी काय सांगाल कारवाई संदर्भात? रोज किती वाजता येतात, काय कसा त्रास होतो तुम्हाला? 8 वाजता येतात. 11 वाजता मी 8ला मी उतरलं ना, 2 का 1 गिराक होते, बसते आले ठेपले. सकाळी पण आले. सकाळी माझी अर्धी संपत आली आणि ते लोक हजीर झाले. मला सांगायला चालू उचल, खाली टाक पाटीत, म्हणजे मच्छी खाली टाक. मी घाबरायला त्यांच्या भीतीमुळे मच्छी पाटीत टाकली, सगळं साईडला घेतलं आणि ते लोक गेले. आणि काही असं बोलतात ते की तुम्ही इथे लावायची नाही, तुम्हाला मार्केटमध्ये लावायची. ते आमचं गिराक काय बोलते, आम्ही येणार नाही तिकडे, इकडेच लावायची मच्छी, असं बोलतात सर्व गिराक. गिराक बोलतात, आम्ही बोलतात, कोण बोलतात तुम्हाला, कोण उठवतात ना, आम्ही बोलतात. गिराक बोलते इथेच बसायचं, गिराक बोलते. नगरपालिकावाला आज मला पण बोलला की तुम्हाला मार्केटमध्ये जागा देणार आहे, तिथे लावणार. पण आमची गिराक सांगा, आम्ही मार्केटमध्ये नाही येणार, आम्ही जिथे बसा तिथे साईडलाच तुम्ही बसा, आम्ही साईडलाच तिथेच यावं, असं सांगतात. खरं तर सकाळी जसं ताईंनी सांगितलं 3 वाजता ते वसईहून निघतात आणि जवळपास 7 वाजतात त्यांना बदलापुरात पोहोचायला. आपला 8 वाजता ते व्यवसाय या ठिकाणी धंदा करायला सुरुवात करतात. परंतु असं असताना अगदी 4 माझ्या मते 3.5-4 तासाचा धंदा असेल तुमचा आणि त्यामध्ये नगर परिषद येऊन कारवाई करते, संपूर्ण जो काही मच्छी आणलेली असते ते घेऊन जाते आणि ज्यावेळी म्हणजे करायची असेल तर कारवाई दंडात्मक करावी, त्यांनी कायदेशीर कारवाई करावी. पण हा न्याय तरी नेमका कोणता असा सवाल जो आहे तो या ठिकाणी येतात. तिकडे 7:45ला आल्यावर मच्छी बंद करा, उचलून घ्या. आज ते मला खूप त्रास दिला. 15,000ची मी मच्छी आणली होती, ती काहीच विकली नाही, धंदाच नाही लावून दिला, मी बंदच केला मग धंदा. म्हणजे आज सकाळी किती आज वाजता सकाळी बरोबर 9-9:30ला आले. 15 जण बसले तिकडे ना. टेम्पोवाल्याला पण धमकी दिली की इकडे यायचं, आम्ही त्याला मारणार, टेम्पो पण चालून टाकणार. एक त्या प्रायव्हेट मुस्लिम समजून माणसं घेऊन आयला. मी आता मागवी ते माणसं, तू धंदा बंद कर, तू यायचंच नाही इकडे. मी बोलू का नाही येणार इकडे, माझा गाव आहे यो, मी येणारच. तो सांगते कशी येणार ते बघणार, मी पण तुला बघते, माझ्याजवळ पण आमची पण माणसांना इकडे. हा, तो बोलते की माझा गाव आहे, मी बोलू माझा पण गाव आहे, तू कुठून आयलास, तू इकडे गावाला कुठून आयलास, तू मुसलमानास, तू इकडे गाव, तुझा गाव नाही हो, आमचा गाव आहे, अगरी गाव, आमचे सगळे भाऊबंध आहेत. हा, काय नुकसान झालं तुमचं? मच्छी सगळी तशीच राहिली, ते बर्फ मारून ठेवली. आता काय करणार, विकून दिलीच नाही. 15 जण जवळ बसले, मच्छी लावायचीच नाही, मच्छी लावायचीच नाही. 8:30 वाजता आलेले. सकाळी 8:30ला इकडे येऊन माझ्या जवळ आले. तो आला 2 वेळा,
3 वेळा या बाईला उचला. पण तो त्या नगर परिषदेचा कोण माणूस नाही तो पण धंदेवालाच आहे, तो पण धंदा लावते. माझ्या बाजूलाच धंदा लावते मी. सारखा धंदा आहे का? सेम सारखाच आहे, आजूबाजूलाच बसताव. तो बोलते की माझा धंदा बंद झाला, तू पण हे धंदा करायचा. ते मी बोलू माझी काही जास्त मच्छी नाही, मी आजचा दिवस विकते, तू म्युन्सिपालिटी मध्ये जाऊ नको, त्यांना बोलवून घेऊ नको, येऊ नको, बरोबर कशाला त्रास देते. मी सांगते त्याला प्रेमाने सांगते, त्याच्या पाया पडते की तू जाऊच नको भाऊ, आजचा दिवस मी धंदा करते. कारण काय 2 महिने झाले मला मच्छी विकून देत नाही, खूप मच्छीमध्ये तोटा घातलाय. प्रत्येक वेळेला 2 महिने म्हणजे 8ला आल्यावर धंदा बंद, 10:30ला शेती, 11:45ला शेतात, धंदा लावूनच नाही देत. मग आम्ही आमची काय घरची मच्छी नाही, आम्ही विकत मच्छी आणतो. हा किती खर्च होते, बर्फ किती मारायला लागते मच्छीला, गरमीला मच्छी खराब होते ना. आता किती 500 रुपयाचा बर्फ मारला तरी मच्छी खराब होणार. आता सकाळी जाता जाता मग काय करणार ताई, बघा जरा का आमच्यासाठी जरा काहीतरी बघा ताई. अर्थात एक शरदजी, मी पुन्हा एकदा तुम्हाला आमंत्रित करेल. मला सांगा, एक सामसूम का काहीतरी नाव घेतलं त्यांनी, त्यांच्या माध्यमातून धमकी दिली जाते. खरं तर हे नगर परिषदेचे कोणी कर्मचारी नाहीयेत, त्यांना पाठीशी नेमकं कोण घालत? हा समसूर नावाचा कोणतरी इसम आहे, हे नाव सांगितल्याप्रमाणे. त्यांनी माणसं 7-8, 10-12 जण घेऊन आला, यांना दमदाटी केली. शेवटी यांनी जाऊन बाईला उचला, हा तुमची टेम्पो जाळू, आणि एक 8-15 दिवसापूर्वी यांना दमदाटी केली ड्रायव्हर इथे. 8-15 एका ड्रायव्हरला मारलाय पण या मुस्लिम मच्छीवाल्यांनी. याची आज कंप्लेंट पण रजिस्टर केले, तक्रार केली. तक्रार केली त्यांनी. तर ही जी दादागिरी आहे, यांना कोणाची तरी साथ असणार आहे. तर ही अशा प्रकारची दादागिरी ही तर खपून घेतली जाणार नाही. अर्थात तुमच्या इथे यायचं कामच नाही. तुम्ही टेम्पो मध्ये मच्छी आणता का? हे ड्रायव्हर, मी ड्रायव्हर कुठून येता तुम्ही? वसईवर. अच्छा, म्हणून तुम्हाला ते आडकाठी घालतात. ते इकडचे आहेत म्हणून करतायत का ते? काय पण आम्ही कुठले आहेत, आम्ही पण इथलेच आहेत ना. इथलेच. पण ना त्यांचं नेमकं म्हणणं काय, म्हणजे दमदाटी का करतात तुम्हाला? काय? तुम्ही यांना इथे विकायला आणायचं आहे, अच्छा, म्हणून म्हणजे यांना आणलं म्हणजे आमचा धंदा होत नाही, म्हणजे त्यांचं पोट भरण्यासाठी आम्ही उपाशी राहायचं. हा अजब कारभार खरं तर आहे. या ठिकाणी व्यवसायासाठी बऱ्यापैकी आपण पाहतो की अनेक किलोमीटरचे पल्ले गाठत असतो, परंतु शहरात आता नगर परिषदेच्या माध्यमातून ही जी कारवाई केली जाते, ती कारवाई करत असताना एकंदरीत योग्य ती कारवाई, म्हणजे कारवाई करायची असेल सरसकट सगळ्यांवरती करावी. परंतु या ज्या महिला आहेत, ज्या गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करतात, त्यांना कुठेतरी आता नगर परिषदेने त्यांचा विचार करावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि जर यांच्यावरती पुन्हा एकदा कारवाई केली तर एक चांगलाच कडक इशारा जो आहे तो आगरी समाजाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता नगर परिषद यापुढे यामध्ये नेमकी एकंदरीत आपण काहीतरी उपाय काढते का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महत्वाचं म्हणजे जसं ताईंनी काही वेळापूर्वी सांगितलं की नागरिक किंवा ग्राहक जे आहेत येणारे, ते स्वतःच आम्हाला म्हणतात की तुम्ही इथेच लावा. पण नागरिकांना सुद्धा त्या पद्धतीने सवय लागली पाहिजे की एखादं आपलं मच्छी मार्केट आहे, एखादी इमारत आहे, की त्या ठिकाणी जाऊन मच्छीची विक्री करावी, जेणेकरून रस्ते मोकळे राहतील. नागरिकांनी सुद्धा ती खरं तर सवय लावून घेणं गरजेचं आहे. आणि नगर परिषदेने आता या सगळ्या महिलांना किंवा इतरही जे फेरीवाले आहेत, ज्यांना त्यांच्या हक्काची जागा नोकरी करण्यासाठी हवी आहे, त्यांना सुद्धा हक्काची जागा या ठिकाणी द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संदर्भातले जे काही अपडेट असतील यापुढे आपण घेत राहू. तुर्तास तेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट भक्ती केंगारसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.